बळीराजाला उजाडला सोन्याचा दिवस. पीक विमा मित्रांनो, आता नवीन पॅटर्ननुसार 25+75% मित्रांनो, ह्या नवीन पॅटर्नच्या आधारे आता 24 जिल्ह्यांमध्ये पीक विमा हा वाटप होणार आहे. तर मित्रांनो, या पॅटर्नविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी प्रलंबित असलेल्या पीक विम्याबाबत सरकारने आता एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. तर मित्रांनो, ते पाऊल असे आहे की आता शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम ही दिली जाणार आहे. मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची आता 24 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची रक्कम बाकी होती त्या शेतकऱ्यांना आता ही रक्कम दिली जाणार आहे. त्याचबरोबर उर्वरित ज्या शेतकऱ्यांना 25% मिळाला असेल तर त्या शेतकऱ्यांना 75% मिळणार आणि ज्या शेतकऱ्यांना 75% मिळाला असेल त्यांना राहिलेली रक्कम मिळणार. तर नुकसान भरपाई मिळालेल्या 33% शेतकऱ्यांना 25% आपल्याला माहिती अग्रिम देण्यात आलेली होती. ज्या शेतकऱ्यांचे 33% नुकसान झाले होते, आता उर्वरित 75% पीक विमा राज्य सरकार वितरित करणार आहे. ही 2 दिवसात आता ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या संदर्भात राज्य सरकारने सूचना जारी केल्या असून शासनाने पीक विमा कंपन्यांकडे पीक विम्याची रक्कम जमा करण्यास मित्रांनो डायरेक्ट सुरुवात केलेली आहे. शासनाने जी शासनाकडची रक्कम असते मित्रांनो, ती पीक विमा कंपन्यांना हस्तांतरित केलेली आहे, परंतु अजूनसुद्धा पीक विमा कंपन्यांनी ही रक्कम शेतकऱ्यांकडे हस्तांतरित केलेली नाही. त्या संदर्भात आता मित्रांनो ही नवीन अपडेट आपल्याकडे आलेली आहे. महाराष्ट्रातील आपण जर विचार केला मित्रांनो, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये प्रलंबित असलेले पीक विम्याची रक्कम आता ही वितरित केली जाणार आहे. हा मित्रांनो शासन जी आर सांगतो. अनेक दिवसापासून पीक विम्यासंदर्भात आपल्याला माहिती आहे शेतकऱ्यांना फक्त आश्वासने देणे चालू आहेत. वंचित असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय आता राज्य सरकारने घेतलेला आहे. या निर्णयाचा फायदा हा गोरगरीब शेतकऱ्यांना होणार आहे. जर आपण राज्यातला विचार केला तर राज्यातील पुढील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता आपल्याला माहिती आहे आपल्या राज्यामध्ये दुष्काळी स्थिती अत्यंत हालाकीची आहे. त्याचबरोबर उर्वरित पीक विमा रक्कम अतिवृष्टीची नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना मित्रांनो देण्यात येत असते, परंतु अजूनसुद्धा खूप साऱ्या शेतकऱ्यांना 1 रुपयासुद्धा अतिवृष्टी रक्कमसुद्धा मिळाली नाही आणि पीक विम्याची रक्कमसुद्धा ही मिळाली नाही. जी सुरुवातीला मिळाली होती 25%, ते पण 33% ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यांनाच मिळाली होती. बाकी उर्वरित सर्व शेतकऱ्यांना अजूनही पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही. त्यामध्ये जर आपण 40 महसूल मंडळांचा विविध जिल्ह्यातील जर आपण सर्वेक्षण केला मित्रांनो, या अहवालानुसार जर आपण सर्वेक्षण बघितला तर कोणकोणत्या जिल्ह्यात केला तर नाशिक, अहमदनगर, धुळे, त्यानंतर बीड, त्यानंतर जर आपण पुढे विचार केला तर परभणीच्या नंतर आपण जर बघितलं तर हिंगोलीच्या नंतर जर आपण बघितलं छत्रपती संभाजीनगरच्या नंतर जर बघितलं आपण तर साताऱ्यानंतर जर मित्रांनो बघितलं तर सांगली आणि आता आपण तसंच पुढे गेलो तर पुढे आपण बघू शकतो सोलापूर नंतर जर बघितलं आपण तर उस्मानाबादच्या नंतर जर बघितलं तर नांदेड व इतर काही जिल्ह्यांमध्ये ही पीक विमा रक्कम मित्रांनो आता वाटपण्यास सुरुवात झालेली आहे. यामध्ये जर आपण सुरुवातीचा टप्पा केला तर महाराष्ट्रातील पहिला 18 जिल्ह्यांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. ह्या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ह्या पीक विम्याची रक्कम डायरेक्ट म्हणजे DBTद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात ही वर्गी केली जाणार आहे. त्यानंतर राहिलेल्या उर्वरित जिल्ह्यांचा समावेश करण्यात येणार आहे. राज्यातील या जिल्ह्यांमध्ये जर आपण विचार केला तर आपण बघू शकतो अतिवृष्टी झाली होती, त्याचप्रमाणे अवकाळी आता पाऊस पण पडला होता मागे नोव्हेंबर डिसेंबर, त्याच्यानंतर जानेवारी फेब्रुवारीमध्ये सुद्धा अवकाळी पाऊस पडला होता. अशामध्ये आता राज्य सरकारने एक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे 18 जिल्ह्यांमध्ये मार्चच्या आपण विचार जर केला तर मार्चच्या पहिल्या आठवड्यात पीक विमा वाटप सुरू होणार होता, परंतु तो झाला नाही. तर आता नवीन नियमानुसार किंवा नवीन नियम असा सांगतो की नवीन शासन जे आहे की एप्रिल महिन्याच्या म्हणजे जो चालू महिना आहे आता एप्रिल महिन्याच्या शेवट जर आपण बघितलं तर ह्या महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये आता शेतकऱ्यांना ही रक्कम डायरेक्ट जमा होणार आहे. पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे. रब्बी पीक विम्याची रक्कम मित्रांनो लागू होणार असून यामध्ये शासनाने प्रत्येक जिल्ह्यासाठी विमा कंपनीला वेगवेगळी रक्कमसुद्धा मित्रांनो ट्रान्सफर केलेली आहे. त्यामुळे आता जर आपण विचार केला महाराष्ट्रातील खरीप रब्बी हंगामातील पीक विम्याचे वितरण मित्रांनो आता सुरू झालेले आहे. काही जिल्ह्यामध्ये तर पीक विमा वाटप करण्याससुद्धा तर मित्रांनो येत असून काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटपाबद्दल शंका असल्यास तुम्ही मित्रांनो तुमच्या जवळच्या कृषी अधिकारी तसेच संबंधित विभागाकडे माहिती मागवण्यासाठी सुद्धा जाऊ शकता. काही जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटपास आता सुरुवात झालेली आहे आणि त्यासाठी मान्यतासुद्धा शासनाकडून दिलेली आहे. असा अधिकृत GR सुद्धा आलेला आहे. ही होती माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.